नाही, मी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये सांगतो. आधी हिंदी भाषा सक्तीची ज्या डिपार्टमेंटने केली त्याला मला हे विचारावं लागेल. भाषा संचालनालयाने नाही सांगतो, मी सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता भाषा संचालनालयाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला मी उत्तर देईन त्याचं. पण हे एकत्रित योग्य वाटतं, आपण चौकशी करा. नाही, मी सांगतो ना. आता कसं आहे की जे मला माहिती नाही त्याच्यावर आपलं मत सुरुवातीला प्रकट करणं योग्य नाही. पण मी इथं संध्याकाळपर्यंत आहे. संध्याकाळी जायच्या अगोदर मी तुम्हाला या बाबतीचा खुलासा करून जाईल. पक्ष म्हणून भूमिका काय? हिंदी सक्तीची माहिती तर घेतो साहेब. सक्तीची व्हावी की का नाही? माहिती तर घेतो. आधी माहिती तर घेतो. हिंदीची परीक्षा सक्तीची केली का, कशासाठी केली, त्याच्या मागचा उद्देश काय, माहिती तर घेतो. नाही, ह्याच्यामध्ये समन्वयाचा काय संबंध आहे? नाही, पण ह्याच्यामध्ये नाही साहेब, ऐका ना साहेब, आपण काहीतरी पूर्वग्रह दूषित करूनच आलेला आहात बहुतेक आमच्या सरकारबद्दल. आमच्यामध्ये समन्वय नाही किंवा काय नाही, याचं काही असं म्हणणं नाही. मी काय सांगितलं की जो प्रश्न मला विचारला याची माहिती तर मला पाहिजे. आणि माहिती नसताना मंत्री म्हणून मी बोलणं हे योग्य नाही. मी काय सांगितलं, मी पूर्ण दिवस नाशिकमध्ये आहे. मी जर तुम्हाला भेटलो नाही तर त्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रक काढून तुमच्याकडे देईन. म्हणजे माहिती नाही ते उगाच त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं योग्य नाही. उभाटाचे खासदार संजय दिना पाटील यांची एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घेतली अशा प्रकारची चर्चा आहे. नेमकं काय कारण आहे? नाही, चर्चा नाही. तुमच्याच माध्यमातून टीव्हीवरनं आम्ही बघितलं की ते शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते. परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करण्यासारखा आहे. शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला होता. एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे 2 भिन्न भाग आहेत. मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे. ऑपरेशन टायगरचं मध्ये राज्यामध्ये खूप चर्चा झाली होती. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगरची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय का? काही बातमी आहे का? नाही, ऑपरेशन टायगर हे तुम्ही केलेलं नामकरण आहे. बरोबर आहे. रोज आज जरी तुम्ही संध्याकाळी नंदनवनला किंवा कुठं साहेबांच्या ऑफिसला किंवा बाळासाहेब भवनला जरी तुम्ही फोन करून विचारला तरी पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्याच्यासाठी काय टायगर ऑपरेशनची गरज नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट खासदारांपर्यंत पोहोचतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण याच्यावर स्पष्ट साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की एखाद्याला भेटण्यासाठी मला काय गोपनीय भेटायची आवश्यकता नाही. मी साहेबांना मी जाहीर सगळ्यांना भेटलेलो आहे. परंतु त्या खासदारांच्या बाबतीमध्ये कुठेही बैठक झालेली नाही, कुठेही गुपित मिटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे ते टायगर ऑपरेशन राबवणं साहेबांच्या मनात देखील नाही. ही भूमिका साहेबांनी स्पष्ट मांडलेली आहे. उभाटाचे संदेश पारकर हे देखील प्रवेश करतायत. कुठे प्रवेश करतो? शिवसेना तुमच्या पक्षामध्ये नाही, उभाटाचे ते नव्हते. ज्यावेळी ते नगरपालिकेच्या उमेदवारीला उभे राहिले ते सर्वप्रथम ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यावेळी आमची आणि मित्रपक्षाची तिथं युती झाली नव्हती. सगळ्या पक्षांनी संदेश पारकरांना कणकवलीमध्ये पाठिंबा दिला होता. म्हणून संदेश पारकर त्याचवेळी 400-450 मतानं, कारण नगरपंचायत छोटी आहे, ते निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर स्वतः ते एकनाथ शिंदे साहेबांना येऊन भेटले होते आणि शिंदे साहेबांना त्यांनी सांगितलं होतं की पुढची वाटचाल जी आहे तुमच्या आशीर्वादानं मी करणार. तर मे महिना संपत आला तरी आज एप्रिलच्या हप्त्यातून लाडका बहिणींना मिळालेला नाही, त्या वाट बघतायत. पण काल याच्यावर संबंधित आदित्य तटकरेंनी सांगितलं की येत्या 7-8 दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये झाला पण असेल, मला माहीत नाही. त्यांची स्टेटमेंट मी बघितली होती की ते पैसे रिलीज करतात. मुंबईच्या वाकोल्यामध्ये जे आहे ते मच्छी कटिंगसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे जो आपण मुंबई जे आगरी कोळी बांधवांची म्हणतो, महापालिकेने असा निर्णय घेतलेला आहे, कसं बघतोय? कधी आज घेतला का? ते मला माहिती घेतो, मला माहीत नाही. आता हे जे निर्णय महानगरपालिका घेते, महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे, त्यांनी तो का निर्णय घेतला आहे तो मला विचारावा लागेल ना, मी विचारून सांगेन. महाविकास आघाडीने शक्ती कायदा लागू केला होता. शक्ती कायदा त्यामुळे भाषी तरतूद सरकारने ती तात्काळ मंजूर करावी असं दोन्ही पक्षांना. या बाबतीमध्ये सरकार देखील सकारात्मक आहे ना. हा कायदा मंजूर व्हावा म्हणूनच आम्ही सभागृहाने एकमतानं तो राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे.
त्याच्यामध्ये कुठेही, कारण बनवलाच आमच्या सरकारनं आणि तो पाठवलेला आहे, त्याचा फक्त आम्ही पाठपुरावा नक्की करू. साहेब म्हणजे नाशिकसह पुणे म्हणा किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. समाजामध्ये एक वेगळाच आक्रोश निर्माण झालेला आहे की काही ना काही कठोर शासन हे दिलं गेलं पाहिजे. आपलं सरकार नेमकं आता काय पावलं उचलणार आहे याबाबत? कठोर शासन दिलं पाहिजे ही काय नागरिकांची जी भूमिका आहे ही चुकीची नाही. प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या मनामध्ये देखील हीच भावना आहे की त्यांना कठोर म्हणण्यापेक्षा परत अशी देशामध्ये प्रवृत्ती घडू नये यासाठी त्यांना प्रतिबंध झाला पाहिजे. त्यासाठी कालच दादासाहेब पण होते, कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली की फास्ट ट्रॅकवरचे जे सगळे न्यायाधीश आहेत ते लवकरात लवकर नेमावे यासाठी शासन आता प्रयत्नशील राहणार आहे. तशा पद्धतीनं उच्च न्यायालयाला मुख्यमंत्री महोदय विनंती करणार आहे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका आहे.